10वी आणि 12वी सायन्सच्या गुणांवरच विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा ठरत असते। त्यामुळे या परीक्षेत विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळावं या उद्देशाने सातारा इथल्या स्मार्ट एज्युकेशन संस्थेच्या वतीने उच्च माध्यमिक गुणवत्ता चाचणी हा उपक्रम राबवण्यात येतो। या उपक्रमांतर्गत दरवर्षी डिसेंबरमध्ये सराव परीक्षा घेतली जाते। आज महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यात ही परीक्षा घेण्यात आली। कोल्हापुरात 600 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेला सामोरं जाण्याची दिशा आणि मार्गदर्शन मिळत असल्याने विद्यार्थी वर्गातून त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे। विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने 10वी आणि 12वी या परीक्षांना महत्त्व आहे। त्यामुळे या परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळाले तर विद्यार्थ्यांना हव्या त्या शाखेचा प्रवेश सुकर होतो। या परीक्षेत विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गुण मिळावेत या उद्देशाने सातारा इथली स्मार्ट एज्युकेशन ही संस्था कार्यरत आहे। 10वी आणि 12वी सायन्स विषय घेऊन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट एज्युकेशनच्या वतीने उच्च माध्यमिक गुणवत्ता चाचणी हा उपक्रम राबवण्यात येतो। या उपक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांना पीसीएमबी आणि एंट्रन्स परीक्षेसाठी स्टडी मटेरियल पुरवलं जातं। 10वी-12वी मध्ये किती मार्क मिळणार हे जूनमध्ये निकाल लागल्यानंतर समजतं, पण तोपर्यंत वेळ गेलेली असते। म्हणूनच या संस्थेच्या वतीने डिसेंबर महिन्यात बोर्डच्या परीक्षेच्या धर्तीवर 10वी आणि 12वी सायन्सची पूर्वपरीक्षा घेतली जाते। गेली 4 वर्ष हा उपक्रम सुरू आहे। सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बारामती या ठिकाणी या परीक्षा घेतल्या जातात। आज कोल्हापुरातील शाहू दयानंद हायस्कूलमध्ये सराव परीक्षा घेण्यात आली। या परीक्षेला सुमारे 600 विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली होती। अत्यंत काटेकोरपणे पेपर तपासणी होऊन विद्यार्थ्यांना किती गुण मिळाले, त्यातील चुका किती, त्या कशा सुधारायच्या आणि 10वी-12वी परीक्षेत जास्तीत जास्त गुण कसे मिळवावेत याचंही मार्गदर्शन मिळतं। सराव परीक्षेत पहिल्या येणाऱ्या 10 विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात शिष्यवृत्ती दिली जाते। त्यामुळेच विद्यार्थी आणि पालक वर्गातून स्मार्ट एज्युकेशनच्या या उपक्रमाला प्रतिसाद लाभत आहे। महिन्यापासून मी स्मार्ट एज्युकेशनच्या एज्युकेशनमध्ये सहभाग घेतला। त्यामध्ये त्याचा मला भरपूर फायदा झाला आणि आता डिसेंबरमध्ये म्हणजे बोर्ड परीक्षेच्या अगोदर 2-2.5 महिने जी परीक्षा लाईव्ह परीक्षा देतोय त्याचा मला बराच फायदा होणार आहे। कारण बोर्डची जी एक्झाम आहे त्याची म्हणजे कितपत तयारी झाली आमची हे आम्हाला कळले। त्यानंतर बोर्डच्या एक्झामसाठी म्हणजे पेपर कसा लिहावा हे या एज्युकेशनमधून कळाले। थँक्यू। 10वी आणि 12वी सायन्समध्ये जास्तीत जास्त गुण मिळवून हव्या त्या शाखेला प्रवेश मिळवण्यासाठी स्मार्ट एज्युकेशनच्या उच्च माध्यमिक गुणवत्ता चाचणी उपक्रमात सहभाग घ्यावा असं आवाहन अमर कोळेकर आणि प्रवीण कुलकर्णी यांनी केलंय।